नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्रमोद चौगुले. आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा परीक्षा जी आहे त्याचं ओव्हरऑल स्वरूप कसं आहे आणि त्यानंतर पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे जे 3 टप्पे आहे याचं एकूणच नियोजन तुमचं कसं असायला पाहिजे, कोणते संदर्भ साहित्य आपण वापरले पाहिजेत आणि आपलं त्याच्यासाठी अप्रोच कसा असला पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण राज्यसेवा परीक्षेचा एक स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेऊया. राज्यसेवा परीक्षामध्ये आपल्याला 3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो तो पूर्वपरीक्षेचा टप्पा, दुसरा टप्पा असतो तो मुख्य परीक्षेचा टप्पा आणि शेवटी जी असते ती आपली राज्यसेवेची इंटरव्ह्यू असते. तर पूर्वपरीक्षा जर आपण बघितली तर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर असतात. एक पहिला पेपर असतो तो GS1 चा पेपर असतो. याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स आपल्याला विचारले जातात. हा पेपर 200 मार्क्सचा असतो, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काही प्रश्न हिस्ट्रीवरती म्हणजे इतिहासावरती येतात, काही प्रश्न भूगोल असेल, राज्यघटना असेल, अर्थव्यवस्था असेल, त्याचबरोबर करंट अफेअर्स जे आहे याच्यावरती प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर हा जो GS1 आहे हा 200 मार्काचा पेपर राज्यसेवेमध्ये असतो. त्यानंतर दुसरा जो पेपर असतो पूर्वपरीक्षेमध्ये तो पेपर म्हणजे सीसॅटचा पेपर. सीसॅट म्हणजे काय तर उतारे आणि अंकगणित बुद्धिमत्ता यांचा हा पेपर असतो. हाही पेपर 200 मार्कचा असतो, पण या वर्षीपासून हा पेपर क्वालिफाईंग केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 33% मार्क्स याच्यामध्ये मिळवायचा आहे. तर या सीसॅट पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी 33% एवढे मार्क्स मिळवायचे आहेत. हे मार्क्स मिळाल्यानंतर पहिला जो पेपर आहे GS1चा हा पेपर तुमचा चेक केला जाईल. तर पहिला पेपर ज्याचे मार्क्स धरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये तुमची निवड होईल, पण ह्या पेपर चेक करण्या अगोदर तुमचा सीसॅट पेपर क्वालिफाय होणे महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 33% मार्क्स पडले पाहिजे. तर पूर्वचं स्वरूप काय आहे? GS पेपर जो पहिला आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना यासारखे विषय असतात. त्या पेपरच्या मार्क्सवरून तुमचं मुख्यचं सिलेक्शन ठरणार आहे, पण ते ठरवण्या अगोदर तुम्हाला सीसॅट पेपर क्वालिफाय होणे महत्त्वाचं आहे. त्या आपण सध्या काय केलं की पूर्वपरीक्षेचा आपण सिलेबस किंवा ओव्हरऑल त्याचा फ्रेमवर्क बघितली. आता आपण काय करूया की पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते आपण बघूया. तर आपण जो पहिला पेपर बघितला म्हणजे पूर्वपरीक्षेचा असणारा GS1 पेपर म्हणजे पूर्वपरीक्षेचा पहिला पेपर. या पहिल्या पेपरमध्ये आपण सब्जेक्ट बघितले की महत्त्वाचे कोणते सब्जेक्ट आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी किंवा ज्याला राज्यघटना आपण म्हणतो ते आहे, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, करंट अफेअर्स हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि सायन्स हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट. अशा प्रकारे आपण एक 6 सब्जेक्टमध्ये आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो. तर या सब्जेक्टकडे बघण्याची माझी स्ट्रॅटेजी काय होती तर माझं असं म्हणणं होतं की भूगोल जो आहे आणि पॉलिटी जो आहे हे 2 टॉपिक जे आहेत ते सर्वात सोपे आणि ज्यांचं मटेरियल व्यवस्थित एका ठिकाणी आहे आणि जास्त स्कोर होऊ शकतात असे हे 2 टॉपिक आहेत. तर माझं म्हणणं आहे पहिल्यांदा आपला पूर्वपरीक्षेमध्ये फोकस असला पाहिजे तो म्हणजे भूगोल आणि पॉलिटीवरती, ज्याचे जवळपास 15 भूगोलाचे 15 आणि पॉलिटीचे 15 असे जवळपास 30 क्वेश्चन्स यावरती येत असतात. तर याच्यामध्ये आपले कमीत कमी मिस्टेक्स झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त मार्क म्हणजे मी असं म्हणेन की 13 ते 14 मार्क्स या दोन्ही सेक्शनमध्ये आपले आले पाहिजेत. तर हे आपलं पहिली स्ट्रॅटेजी पूर्वपरीक्षेची असली पाहिजे की भूगोल आणि पॉलिटी याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम आउटपुट निघालं पाहिजे. त्याच्यानंतरचा मी दुसरा मुद्दा म्हणेन, आता सध्याचा राज्य आपले जे आयोग आहे त्याचा ट्रेंड बघता इतिहास हा सुद्धा विषय सध्या एक स्कोरिंग विषय बनत चालला आहे. आधी तो नव्हता, पण सध्याचे राज्यसेवेचे प्रश्न बघता इतिहासाचं एक व्यवस्थित वाचन जर असेल तर इतिहासामध्ये सुद्धा 12-13 मार्क्स यायला आजकाल हरकत नाही आहे. त्यामुळे इतिहासाकडे दुर्लक्ष करू नका, इतिहासावरती सुद्धा आपण फोकस केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा जो टॉपिक येतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणजे ज्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणू आणि नंतर येतो तो म्हणजे सायन्स. तर इकॉनॉमिक्स घेतलं तर इकॉनॉमिक्स हे मुख्यसाठी लागणारं पूर्ण इकॉनॉमिक्सचं पुस्तक आपल्याला इथं करायचं नाही आहे. राज्यसेवेचे तुम्ही जर आधीचे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही जर बघितले त्याच्यामधून तुम्हाला कळतं की या ठिकाणी पूर्वपरीक्षेला इकॉनॉमिक्ससाठी काही ठराविक टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत, जसं की चलनवाढ हा टॉपिक्स असेल किंवा गरिबी किंवा बेरोजगारी अशा प्रकारे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते इकॉनॉमिक्समध्ये खूप महत्त्वाचे राहतात पूर्वपरीक्षेसाठी, ज्याच्यावरती प्रश्न पडतात. तर ते टॉपिक तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये कव्हर करण्याचा तुमचा पहिला प्रिफरन्स असला पाहिजे. आणि जो सायन्सचा मुद्दा आहे या सायन्समध्ये तुमचा जो काही फोकस आहे तो फोकस समजा तुम्हाला
फिजिक्स सोपं जाते किंवा केमिस्ट्री सोपं जाते, तर तुमचा फोकस हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा राहिला पाहिजे. त्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे, सायन्समध्ये जे मॅक्सिमम क्वेश्चन येतात ते बायोलॉजीवरती येतात. त्यामुळं बायोलॉजीला दुर्लक्षित करून चालणार नाही. आता बायोलॉजीमध्ये तुम्हाला ज्या बेसिक रक्ताभिसरण अस्थिसंस्था असेल किंवा आपली जी एक्सक्रिटरी सिस्टीम असेल किंवा बरेचसे बायोलॉजीचे बेसिक टॉपिक आहे, तर त्यांचा व्यवस्थित अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे. तर माझी जी काही प्रायोरिटी राहील ती प्रायोरिटी काय राहील, तर भूगोल आणि पॉलिटी राज्यघटना यांचा माझा प्रेफरन्स यांना पहिल्यांदा राहील. त्यानंतर माझा प्रेफरन्स जो आहे तो हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स या 3 याला राहील. आणि करंट अफेअर्स हे माझं सायमल्टेनियसली चालू राहील. म्हणजे ही काही एका दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये करण्याची गोष्ट नाही आहे. त्यामुळे याची स्ट्रॅटेजी किंवा याला प्रायोरिटी करण्यासारखं नाही आहे, हे रोज करायला पाहिजे. म्हणजे रोज तुमचा अर्धा तास वगैरे जो काय असेल तो करंट अफेअर्स वाचण्यामध्ये गेला पाहिजे. तुम्ही मॅगझिन वापरत असाल, तुम्ही कोणतंही बुक वापरत असाल, तर करंट अफेअर्सचं बुक हे तुम्ही डेली वाचण्यात असलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून करंट अफेअर्सच्या डेली घडणाऱ्या घटना, डेली महत्त्वाच्या घडणाऱ्या घडामोडी ह्या तुम्ही त्या वेळेला वाचल्या की त्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतात, त्याची घोकमपट्टी करावी लागत नाही. तर हा प्रिफरन्स हा माझा राहील. मग मी याच्यासाठी बुक काय सजेस्ट करेन, तर प्रिलिम्स एक्झामसाठी पर्टिक्युलरली जे स्टेट बोर्ड आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं, तर स्टेट बोर्डचा अभ्यास आणि ठराविक ठिकाणी NCERTचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. मी प्रिलिम्सची बुकलिस्ट सुद्धा टाकलेली आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. पण मी म्हणेल की प्रिलिम्ससाठी तुमचा स्टेट बोर्डवरती होल्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इतिहासाचा तुम्ही जर विचार केला तर प्रिलिम्समध्ये जर तुम्हाला एन्शियंट म्हणजे जे तुम्हाला प्राचीन भारतवरती प्रश्न जे येतात किंवा जे मध्ययुगीन भारत याच्यावरती जे प्रश्न येतात, त्याच्यासाठी 6वी आणि 7वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. तर ते पुस्तक आपलं खूप चांगलं पाहिजे. त्यानंतर लुसेंट यांचं लुसेंटचं GKचं एक पुस्तक आहे, तर ज्याच्यामध्ये मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत याच्यावरती खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि आयोगाच्या याच्या अगोदरचे पडणारे जे प्रश्न आहेत ते तिथून येत आहेत किंवा तो रेफरन्स बुक आहे हे आपल्याला क्लिअरली दिसतंय. तर ते व्यवस्थित वाचणं, अशा प्रकारे तुम्ही आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय सांगतायत याची आणि तुम्ही काय वाचताय याची सांगड घालून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही रेफरन्स बुक काय केले पाहिजेत, वापरले पाहिजेत. तर इतिहासासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता भूगोल तुम्ही घेतला तर भूगोलामध्ये सुद्धा सेम स्टेट बोर्ड खूप महत्त्वाचं आहे. भूगोल म्हणजे तुम्ही 7वी पासून ते 12वी पर्यंत जे भूगोलाचं स्टेट बोर्ड आहे किंवा त्याचबरोबर NCERTच्या येतात, 11वीच्या 2 NCERT येतात, त्या व्यवस्थित वाचणे हे भूगोलाचं तुमचं बेसिक प्रिपरेशन आहे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये कसे प्रश्न पडतात, पुढे काय पडू शकतात, अशा प्रकारचं ॲनालिसिस तुमचं भूगोलमध्ये झालं पाहिजे. महाराष्ट्र भूगोलवरती एवढा फोकस प्रिलिम्सवरती नसतो. जे 15 क्वेश्चन्स येतात त्यामधले मेन प्रश्न जे असतात ते जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल याच्यावरती फोकस असतात. त्यामुळे महाराष्ट्र भूगोलाचं वेटेज हे प्रिलिम्सला कमी असतं, ते मुख्यला जास्त असतं. त्यामुळे मी इथं म्हणेन की भूगोल करत असताना भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल याच्यावरती तुमचा फोकस जास्त असायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर स्टेट बोर्ड आणि NCERT यांचा व्यवस्थित उपयोग तुम्ही भूगोलामध्ये केला पाहिजे. त्यानंतर जो प्रश्न येतो तो म्हणजे पॉलिटीचा, म्हणजे राज्यघटनेचा. राज्यघटना हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि खूप व्यवस्थित असणारा सब्जेक्ट आहे. याच्यासाठी खूप दर्जेदार आणि चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. जसं यम लक्ष्मिका त्यांचं असणारं राज्यघटनेचं पुस्तक आहे, किंवा मराठीमध्ये तुम्हाला हवं असेल तर कोळंबे सरांचं राज्यघटनेचं येणारं पॉलिटीचं जे पुस्तक आहे. दोन्ही सुंदर पुस्तक आहेत. तुम्हाला ज्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचायचं असेल इंग्लिशमधून वाचा, मराठीतून वाचायचं असेल तर मराठीतून वाचला. पण या राज्यघटनेवरती किंवा पॉलिटीवरती जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत त्यांचं व्यवस्थित ॲनालिसिस करा. पुस्तक जे आहे ते वाचत असताना आपण याच्यावरती काय प्रश्न पडलेत आणि आपल्याला इथून पुढे काय प्रश्न पडू शकतात याचा तुमचा ताळमेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं एकच पुस्तक इनफ आहे असं मला वाटतंय. म्हणजे जोडीला त्याच्याबरोबर असणारे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठीक आहे, तर राज्यघटनेसाठी एकच पुस्तक महत्त्वाचं आहे किंवा इनफ आहे असं माझं मत आहे. हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर विषय येतो तो म्हणजे इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्स आहे. तर मुख्यसाठी इकॉनॉमिक्ससाठी जी पुस्तकं बनलेली आहेत ती देसले सरांचं पार्ट 1चं पुस्तक असेल किंवा कोळंबे सरांचं जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक असेल, कोणतंही तुम्ही एक वापरा. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत, पण एकच वापरा. 2-2 पुस्तकं प्रीच्या स्टेजला तर अजिबात वापरू नका. इव्हन मेन्सच्या स्टेजला सुद्धा 2-2 पुस्तकं तेवढ्याच यानं वापरली नाही पाहिजेत. व्हॅल्यू ॲडिशनला एखाद दुसरं पुस्तक तुम्ही वापरा, पण फक्त व्हॅल्यू ॲडिशनला वापरलं पाहिजे. तर पूर्वमध्ये इकॉनॉमिक्सचं बोलायचं झालं तर या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना खूप सिलेक्टिव्ह अभ्यास केला पाहिजे. जसं की बेरोजगारी असेल, गरिबी असेल, चलनवाढ असेल, अशा प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला पूर्वचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितल्यानंतर कळतं. त्या टॉपिकचा तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. पंचवार्षिक योजना असतील अशा प्रकारचे टॉपिक तुम्हाला दिसतात, त्यांच्यावरती फोकस करा आणि मागचे क्वेश्चन पेपर इथं चांगल्या प्रकारे सोडवा. इकॉनॉमिक्स त्याच्यामधून चांगल्या प्रकारे कव्हर होतं. आता राहतो विषय तो म्हणजे सायन्सचा. तर विज्ञानासाठी
राज्य शासनाचं म्हणजे स्टेट बोर्डच्या 8वी 9वी आणि 10वीचं विज्ञान पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे इवन त्याच्यामध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचे मागे असणारे जे काही न्यूमरिकल्स आहेत, उदाहरणं आहेत, ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत. मागच्या काही परीक्षांना तुम्हाला दिसून येईल की आयोग आपल्या स्टेट बोर्डमध्ये असणाऱ्या गणितांचं आहे तसं कॉपी पेस्ट करून इकडं वापरतं आणि तीच गणितं टाकतं. त्यामुळे स्टेट बोर्ड 8वी 9वी 10वी हे खूप महत्त्वाचे आहे. ते खूप बारीकपणे आणि व्यवस्थित अभ्यास तुम्ही केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही सायन्ससाठी भस्के सरांचं असेल किंवा ज्ञानदीप प्रकाशनाचं असेल, तुम्ही कोणतंही एक पुस्तक सायन्ससाठी त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच वापरलं पाहिजे. अशा प्रकारे सायन्सचा अभ्यास केला पाहिजे. पण ते सांगत असताना मागंही मी सांगितलं याच्यामध्ये बायोलॉजी विषय हा जास्त विचारला जातो. बायोलॉजीकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. तो चांगल्या प्रकारे तुम्ही केला पाहिजे. आणि करंट अफेअर्सचा मुद्दा तुम्ही मी मगाशी सांगितलं त्याप्रकारे तुम्ही मॅगझिन वापरत असाल किंवा रोज एखादा पेपर वाचत असाल तर हा काही रोज 2 तास करण्याचा विषय नाही आहे. त्याचबरोबर हा काही आठवड्यामध्ये संपवण्याचा विषय नाही आहे. दैनंदिन अभ्यास करा. तो अभ्यास मग रोज तुम्ही अर्धा तास करंट अफेअर्सला द्या, केव्हाही द्या तुमच्या सोयीनुसार, पण करंट अफेअर्स हे दैनंदिन करा. रोजच्या घडणाऱ्या घडामोडी ह्या तुमच्या डोळ्याखालून दैनंदिन जाऊ देत. अशा प्रकारे करंट अफेअर्सचा अभ्यास करा. त्यामुळे ओव्हरऑल अशा प्रकारे सर्व सिलेबस कव्हर केल्यानंतर रिव्हिजनमध्ये सुद्धा तुमचा प्रिफरन्स हा माझ्या मते हा पॉलिटी, बायोलॉजी आणि त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक्स आणि सायन्स असा तुमचा राहिला पाहिजे, जेणेकरून प्रिलिम्सला आपल्याला जास्तीत जास्त मार्क येतील. आता हे बघा, प्रिलिम्सला किंवा पूर्वपरीक्षेला असणाऱ्या 100 प्रश्नांमधले सर्वच्या सर्व 100 प्रश्न आपल्याला येत नाहीत आणि ते यायलाच पाहिजेत. असं काही अट्टहासी असण्याची गरज नाही आहे. आपल्याला मार्क किती घ्यायचे आहेत? रिलेटिव्हली चांगले मार्क घ्यायचे आहेत. तर त्यामुळे जे विषय आपल्या आवाक्यातले आहेत, ज्या विषयामध्ये आपला अभ्यास चांगला आहे तिथं जास्तीत जास्त मार्क घेणे आणि जो विषय आपल्याला अवघड जातो त्याचा एक ॲव्हरेज चांगला अभ्यास करणे आणि तिथं चुका टाळणे किंवा तिथं जेवढं जमतं तेवढे ॲव्हरेज परफॉर्म करणे, असं जर केलं तर तुमची पूर्वपरीक्षा ही नक्की पास होऊ शकतात. पण जसं आपण याच्या अगोदर पूर्वपरीक्षेचं स्वरूप बघितलं, म्हणजे हा जो पेपर आहे GS1 हा पेपर कसा आहे? हा क्वालिफाईंग पेपर नाही आहे. हा पेपर याच्याचे मार्क धरले जातात. पण जो दुसरा पेपर आहे कोणता? सिसॅटचा पेपर, जो आता सध्या आयोगाने काय केलेला आहे? क्वालिफाईंग केलेला आहे. मी याच्यावर सांगितलं किती क्वालिफाईंग आहे? 33%, म्हणजे 33% मार्क तुम्हाला कमीत कमी सिसॅटमध्ये घ्यायचे आहेत. आता या अगोदर सिसॅटचं नेचर काय होतं? तर उतारे यायचे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांच्यावरती प्रश्न यायचे आणि एक म्हणजे डिसिजन मेकिंग याच्यावरती प्रश्न यायचे. उतारे जवळपास 125 मार्क्सला उतारे पडायचे. ठीक आहे, जवळपास 67 मार्कला अंकगणित बुद्धिमत्ता पडायचं आणि एक जे 12.5 मार्क 12.5 मार्कला काय पडायचं? डिसिजन मेकिंग पडायचा. अशा प्रकारे हे एक ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन आजपर्यंत राहिलेलं आहे. पण इथून पुढं ज्या वेळेला हा सिसॅट हा क्वालिफाईंग केलेला आहे त्यावेळेला आता हेच स्ट्रक्चर राहील का माहीत नाही, पण शक्यतो आयोगामध्ये हे स्ट्रक्चर राहण्याची शक्यता आहे. पण याची काठिण्य पातळी काय राहील? काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल वाढवली जाईल का किंवा तीच असेल याच्याबद्दल आता तर्क बांधता येत नाही. पण जर ओव्हरऑल UPSCचा जर आजपर्यंतचा इतिहास बघितला, UPSCमध्ये सिसॅट काय क्वालिफाईंग आहे, जो आत्ता MPSCने केला, तर UPSCमध्ये सिसॅटची काठिण्य पातळी काय दिसते? वाढलेली दिसते. त्यामुळे आपण वाढलेल्या काठिण्य पातळीचा विचार करूनच अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे सिसॅट हा जरी क्वालिफाईंग असला तरी दुर्लक्षित नसला पाहिजे. कारण ज्यांचं सिसॅट वीक असतं त्यांना क्वालिफाईंग होणं सुद्धा तितकंच अवघड असतं. त्यामुळे सिसॅटकडं अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही आजपर्यंत ज्या प्रकारे उतार्याची असेल, अंकगणित बुद्धिमत्तेची असेल, ज्या प्रकारे प्रॅक्टिस करत होता, कदाचित तेवढाच वेळ नका देऊ तुम्ही, पण सिसॅटला दुर्लक्षित करू नका. म्हणजे काय? तुम्ही रोज समजा आधी 4 तास देत असाल तर आता 4 तास नका देऊ, पण माझं म्हणणं आहे 1.5 तास 2 तास त्याच्या आसपासचा वेळ तुम्ही सिसॅटला नक्की द्या. सिसॅटची प्रॅक्टिस चालू राहू द्या. कारण सिसॅट पेपरच जर तुमचा व्यवस्थित क्वालिफाय नाही झाला तर तुमचा GS पेपरचा कितीही अभ्यास केला तरी GS पेपर चेकच होणार नाही. त्यामुळे सिसॅट क्वालिफाईंग होणं याचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे की सिसॅटमध्ये आपल्याला कमीत कमी 33% मार्क आले पाहिजेत. आता आपल्याला वाटतं 33% मार्क काय मिळतीलच ना, त्यात काय एवढं आहे. पण जर पेपर टफ आला तर 33% मार्कसुद्धा मिळवणं अवघड होतं. हे तुमच्या आसपास असणाऱ्या UPSCच्या मुलांना विचारा. त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांचा सिसॅट राहिलेला आहे, GS किती जरी चांगला असला तरी. त्यामुळे ठीक आहे, सिसॅट क्वालिफाय आपण आरामात होऊ शकतो, पण त्याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास थांबवू नका. मग याच्यासाठी तुम्ही उतार्यासाठी कोणतंही उतार्याचं पुस्तक वापरा. ज्ञानदीप प्रकाशनाचं उतार्याचं पुस्तक आहे किंवा आणि कोणतंही वापरा, जे तुम्हाला चांगलं वाटतं ते वापरा. अंकगणित बुद्धिमत्तासाठी सुद्धा तुम्हाला जे पुस्तक योग्य वाटते ते वापरा. महत्त्वाचं काय? अभ्यास करत राहिलं पाहिजे. आणि टेस्ट सिरीज, जी कोणती टेस्ट सिरीज आहे ते
आता आधीसारखे ठीक आहे तुम्ही 15 पेपर सोडवायची गरज नाही आहे, पण मी म्हणेल की अजिबातच पेपर सोडवत नाही असंही करू नका. 2-3 पेपर तुमच्या सरावासाठी का होईना तुम्ही सीसॅटचे आत्तासुद्धा सोडवा, जरी क्वालिफाईंग झाला असला तरी. तर या प्रकारे सीसॅटकडं कमी जरी टाईम दिला तरी व्यवस्थितपणे सिरियसपणे बघा आणि GSचा प्रायोरिटीनुसार अभ्यास करा आणि रिव्हिजन जास्त करा. जितक्या रिव्हिजन चांगल्या कराल तितकं कन्फ्युजन कमी होईल आणि तितकेच मार्क वाढतील. एकदा का पूर्वपरीक्षा झाली की त्यानंतरचा जो काही टप्पा येतो तो म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टप्पा. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षामध्ये साधारणतः 4 ते 4.5 महिन्याचं अंतर असतं आणि याच्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करावी लागते. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 6 पेपर द्यावे लागतात. 6 पेपरमध्ये पहिला जो पेपर मुख्य परीक्षेमध्ये होतो तो म्हणजे पहिला पेपर म्हणजे मराठी आणि इंग्लिश यांचा लिहिण्याचा पेपर. त्याला आपण रायटिंग किंवा सब्जेक्टिव्ह पेपर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन करावं लागतं, सारांश लेखन करावं लागतं, त्याचबरोबर उत्तरांचं तुम्हाला ट्रान्सलेशनसुद्धा करावं लागतं. तर अशा प्रकारे पहिला पेपर जो मुख्य परीक्षेचा होतो तो म्हणजे मराठी इंग्लिशचा रायटिंगचा पेपर. त्यानंतर दुसरा पेपर होतो तो म्हणजे मराठी इंग्लिशचाच, पण हा पेपर जो असतो तो ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पेपर असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो आणि त्याच्या खाली असणारे 4 ऑप्शनमधून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं असतं. हा पेपर 100 मार्कचा पेपर असतो, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन मराठीसाठी आणि 50 क्वेश्चन इंग्लिशसाठी आपल्याला विचारले जातात आणि या 50 क्वेश्चन मराठी आणि इंग्लिशमधून तुमचा 100 मार्काचा ओव्हरऑल हा पेपर तयार होतो. तर हा पेपर 100 मार्क्सचा, हा पेपर 100 मार्क्सचा. अशा प्रकारे मराठी इंग्लिशचं 100 मार्क्सचे पहिले 2 पेपर असतात. एकदा का मराठी इंग्लिशचा पेपर झाला तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो तो जनरल स्टडीज 1 किंवा GS1 त्याला म्हणतो. या पेपरमध्ये कोणते कोणते ढोबळमानाने विषय असतात तर एक विषय असतो हिस्ट्री, इतिहासावरती क्वेश्चन असतात, जवळपास 60 प्रश्न इतिहासावरती असतात. दुसरा असतो भूगोल, तर भूगोलावरती याच्यामध्ये 61 प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे 120 प्रश्न हे इतिहास आणि भूगोलावरती पडतात आणि उरलेले जे प्रश्न आहेत म्हणजे 30 प्रश्न, या प्रश्न हे जे प्रश्न आहेत ते कृषी याच्यावरती आणि 5 प्रश्न म्हणजे या 30 मधले 25 प्रश्न कृषीवरती आणि 5 प्रश्न हे रिमोट सेन्सिंग या टॉपिकवरती विचारले जातात. अशा प्रकारे 150 प्रश्नांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इतिहास, भूगोल आणि कृषी आणि रिमोट सेन्सिंग या ओव्हरऑल टॉपिकमध्ये आपलं राहतं. त्याच्यानंतर जो दुसरा पेपर येतो तो म्हणजे GS2चा पेपर. GS2च्या पेपरमध्ये प्रामुख्याने आपण जे भाग करू शकतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संविधान, भारताचं संविधान. दुसरा जो महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे पंचायत राज, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तिसरा जो भाग येतो तो म्हणजे कायदे आणि चौथा जो भाग येतो जो म्हणजे आपण ज्याला याच्यामधला पार्ट 2 म्हणतो, ज्याच्यामध्ये मीडिया, इलेक्शन अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकायला येतं. तर अशा प्रकारे GS2मध्ये हे 4 आपण मुख्य भाग करू शकतो ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये प्रत्येक वेळेस होणारं डिस्ट्रीब्युशन वेगळं राहतं, पण हा सुद्धा ओव्हरऑल जो पेपर आहे तो 150 मार्काचा पेपर इथं आपल्याला राहतो, ज्याच्यामध्ये मुख्य 80 ते 90 प्रश्न हे संविधान जे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून कव्हर होतं त्याच्यावरती पडताना दिसतात. तर हा एक महत्त्वाचा पेपर आहे. तिसरा जो पेपर आहे तो म्हणजे जनरल स्टडीज 3चा पेपर, ज्याला आपण HRD असं बोलतो. याच्यामध्ये तुम्हाला HR वरती अर्धा पेपर आणि HRD वरती उरलेला पेपर अशा प्रकारे 150 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण असेल, आरोग्य असेल तर या प्रकारच्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. त्याचबरोबर महिला असतील, बालक असतील किंवा वृद्ध लोकांचे प्रश्न असतील, अशा प्रकारे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये असणारे डिटेल्स टॉपिक्स तुम्हाला नक्की कळून जातील. त्यानंतर महत्त्वाचा पेपर येतो तो म्हणजे जनरल स्टडीज 4, ज्याला आपण अर्थशास्त्राचा पेपर म्हणतो, इकॉनॉमिक्स. तर या इकॉनॉमिक्स पेपरमध्ये 2 प्रमुख भाग करता येतात. एक जवळपास 110 मार्काला पडणारा अर्थशास्त्राचा मुख्य भाग, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे जवळपास 40 मार्काला पडणारा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग. अशा प्रकारे 2 भाग याच्यामध्ये आपल्याला करता येतात GS4मध्ये. तर 110 मार्काचा जो पडतो तो मुख्य अर्थशास्त्राचा भाग पडतो, ज्याच्यामध्ये विविध विषयावरती आपल्याला
हे करता येतात. मध्ये जो मुख्य भाग जो पडतो तो अर्थशास्त्राचा 110 मार्काचा पडतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, वेगवेगळे अर्थशास्त्र असतील, त्यांचे पुस्तक असतील, त्यांचे कार्य असतील, किंवा चलनवाढ असेल, पैसा असेल, बँकिंग असेल, अशा प्रकारच्या विविध टॉपिकवरती हे 110 प्रश्न असतात. आणि हे जे 40 प्रश्न असतात या 40 प्रश्नामध्ये बायोटेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल, याच्यावरती हे 40 प्रश्नाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं डिस्ट्रीब्युशन हे राहतं. अशा प्रकारे राज्यसेवा मुख्यमध्ये मराठी इंग्लिशपासून GS 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे 6 पेपरचं हे मुख्य परीक्षा आपल्याला राहते. म्हणजे एकूण मराठी इंग्लिशचा 100 मार्क, मराठी इंग्लिश पहिला मराठी इंग्लिशचा 100 मार्काचा लिहिण्याचा पेपर, दुसरा मराठी इंग्लिशचा ऑब्जेक्टिव्ह पेपर 100 मार्क, आणि त्यानंतर प्रत्येक GS पेपरचे 150 असे 4 GS पेपरचे मार्क, असं एकूण करून 800 मार्कांची मुख्य परीक्षा आपल्याला राज्यसेवेला होते. केलं की मुख्य परीक्षेचं एक स्वरूप बघितलं की मुख्य परीक्षेला कोणकोणते पेपर असतात. तर 6 पेपर आपण जे बघितले, तर या 6 पेपर जे आहे तर त्या प्रत्येकाचं असणारं पोटेन्शियल वेगळं आहे. तर या 6 पेपरची माझी स्ट्रॅटेजी काय होती, तर या 6 पेपरमध्ये मराठी इंग्लिशचा जो ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे तो सर्वात महत्त्वाचा पेपर आहे, कारण त्याच्यामध्ये कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट निघू शकतं. त्यामुळे मराठी इंग्लिश या ऑब्जेक्टिव्ह पेपरकडे आपण खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. मी तर रोज दैनंदिन मराठी इंग्लिशचा दुपारच्या वेळेमध्ये अभ्यास करायचो. म्हणजे दुपारी जेवणानंतर ते चहाला जाण्याचा जो मधला काळ असतो त्याच्यामध्ये मी मराठी इंग्लिशचाच अभ्यास करत होतो, कारण मराठी इंग्लिशमध्ये चांगले मार्क आले तर आपल्याला लिस्टमध्ये येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सुद्धा चांगली पोस्ट मिळण्यासाठी खूप मोठा रोल हे मराठी इंग्लिश आपल्याला प्ले करतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे मराठी इंग्लिशचा अभ्यास पहिल्यांदा आणि रोज करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मी बुक लिस्ट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता की मराठीसाठी आपल्याला माहिती आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल, आणि त्याचबरोबर इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल आणि पालाइन सुरी यांचं पुस्तक असेल, हे तुम्ही वापरा. पण वापरत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून वापरा की कोणत्या टॉपिकवरती कसे क्वेश्चन्स येत आहेत, त्यांचं वेटेज किती आहे. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे. पण मराठी इंग्लिशला अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रामुख्याने विद्यार्थ्यांचं काय होतं की रायटिंगचा जो मराठी इंग्लिश पेपर आहे ज्याच्यामध्ये निबंध लेखन करायचं आहे, सारांश लेखन करायचं आहे, तर विद्यार्थी आपण काय करतो की याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्याला कंटाळा असतो की लिहिण्याचा. पण असं करू नका. नक्कीच निबंध सारांश लिहून बघा, तो नक्कीच 2-3 वेळा लिहा आणि फक्त लिहून स्वतःजवळ ठेवू नका, तो कुणाकडून तरी चेक करून घ्या. जेणेकरून काय होतं की आपण कसं लिहितोय, इतर लोक कसे लिहितात, काय बदल करायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजेत. कारण याच्यामध्ये ड्रास्टिकली 10 मार्क प्लस किंवा 10 मार्क मायनस इतका मोठा फरक यामध्ये पडू शकतो. तर मराठी इंग्लिश हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता GS 1, 2, 3, 4 जेव्हा आपण विचार करतो राज्यसेवा मुख्यसाठी, तर याच्यामध्ये प्रायोरिटी कुणाला द्यायला पाहिजे, तर माझी सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी होती ती म्हणजे पहिली प्रायोरिटी होती ती म्हणजे GS 2ला. GS 2 ही माझी पहिली प्रायोरिटी होती. कारण GS 2मध्ये असणारा जो संविधानाचा जो पार्ट आहे तो एक स्टॅटिक कॉन्स्टंट असणारा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये चांगला व्यवस्थित अभ्यास केला. GS 2चा स्टॅटिकचा जो पार्ट आहे संविधानाचा तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये चांगला अभ्यास केला तर त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क येतात आणि सिली मिस्टेक्स होण्याचं प्रमाण कमी असतं. आणि लक्ष्मीकांत हे एकच महत्त्वाचं पुस्तक आहे जे आपल्याला याच्या त्या 80 ते 90 क्वेश्चनसाठी वापरायचं आहे. त्यामुळं इथं प्रोडक्टिव्हिटी खूप असू शकते. त्यामुळे मी म्हणेल की माझा पहिला फोकस मुख्यमध्ये GS पेपर 1, 2, 3, 4 हे जर विचारात घेतले तर माझा पहिला फोकस हा GS 2ला राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मीकांत खूप चांगल्या प्रकारे करणे याच्याकडे राहिलेला आहे. आणि याच्यामध्येच माझा दुसरा महत्त्वाचा फोकस होता ते म्हणजे लॉ, कायद्यांवरती जे प्रश्न येतात ते खूप वन लाईनर प्रश्न असतात, सरळ प्रश्न असतात. जर कायद्यांवरती आपली कमांड असेल तर याच्यामध्ये पैकीच्या पैकी सुद्धा मार्क घेता येऊ शकतात. इतका महत्त्वाचा हा कायद्याचा टॉपिक आहे. त्यामुळे या टॉपिकवरती तुमची कमांड असेल तर ओव्हरऑल GS 2चा स्कोअर बूस्ट होण्यासाठी तुम्हाला खूप मदत याच्यामध्ये होते. तर त्यामुळे GS 1, 2, 3, 4 मध्ये सर्वात पहिली प्रायोरिटी माझी असेल किंवा तुमची असायला पाहिजे ती म्हणजे GS 2ची म्हणजे पॉलिटी या पेपरची. त्यानंतर माझी दुसरी जी प्रायोरिटी होती ती म्हणजे GS 1 मध्ये भूगोल, GS 1 मध्ये जॉग्राफी, त्यानंतर ॲग्रिकल्चर यांची. आता जरी मी ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी नसलो
तरी मला असं जाणवलं होतं की जर ॲग्रिकल्चरचा सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून जर व्यवस्थित ॲग्रिकल्चरचा अभ्यास केला आणि त्याच्या जर नोट्स काढल्या तर ॲग्रिकल्चरवरती पडणारे जे काही 25 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपला चांगला जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतं हे मला जाणवलं होतं. त्यामुळे भूगोलाचे 60 प्रश्न आणि ॲग्रिकल्चरचे 25 प्रश्न असा एकूण 85 प्रश्न हा माझा GS 1मध्ये फोकस होता. त्याचबरोबर इतिहास हा सुद्धा निग्लेक्ट करायला नाही पाहिजे. इतिहास अजिबात निग्लेक्ट नाही करायला पाहिजे. इतिहासाचे बेसिक रिडिंग तुमचं झालंच पाहिजे. त्याचबरोबर समाजसुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. पण GS 1 म्हणाल तर सर्वात जास्त फोकस तुमचा जिओग्राफी याच्यावरती असायला पाहिजे. ॲग्रिकल्चर हा तुमचा फोकस असू शकतो आणि त्याच्यानंतर इतिहास हा तुमचा अशा प्रकारे प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर मी GS 3ला घ्यायचो. GS 3 कसं आहे, GS 3मध्ये खूप जास्त स्कोर येऊ शकतो, पण GS 3मध्ये आयोगाला इकडे तिकडे जाण्यासाठी वावसुद्धा खूप आहे. पण GS 3 हा स्कोरिंग विषय आहे, त्यामुळे GS 3वरती सुद्धा तुमची खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. GS 3ला तुम्ही HRD आणि HR ह्याच्यामध्ये काही सिलेक्टिव्ह टॉपिकवरती तुम्ही फोकस केला पाहिजे. जसं की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवरती तुम्ही एज्युकेशन हा जर चॅप्टर बघितला तर एज्युकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षण आपलं जे शालेय शिक्षण किंवा जे मुख्य शिक्षणाची जी काही स्ट्रीम आहे ते शिक्षण, पण त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण म्हणजे ज्याला व्होकेशनल एज्युकेशन म्हणतो, या 2 टॉपिकवरती मिळून जवळपास 40 क्वेश्चन्स इथं राहतात. त्याचबरोबर हा एज्युकेशन टॉपिक तुम्हाला GS 2मध्ये सुद्धा ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. त्यामुळे HRD करत असताना तुमचा पहिला प्रिफरन्स राहिला पाहिजे तो म्हणजे एज्युकेशन टॉपिक करणे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये HRDमध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत एज्युकेशनमधल्या, NCERT असेल, UGC असेल, या प्रकारच्या संस्था तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यासल्या पाहिजेत. त्याचबरोबर ह्युमन राईट्समध्ये जर तुम्ही UDHR म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स हा जो एक टॉपिक आहे ज्याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात आणि खूप सोपे प्रश्न येतात, हा टॉपिक तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. याची जी 30 कलमं आहेत ती व्यवस्थित पाठ असणं, त्या 30 कलमांच्या आपल्या संविधानामधल्या कलमांशी असणारे लिंकेजेस व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या ह्युमन राईट्समध्ये जे काही या ह्युमन राईट्स टॉपिकमध्ये जे काही महिला आणि बालविकास याच्यावरती जे काही प्रश्न पडतात ते सुद्धा खूप प्रश्न असतात, तेही निग्लेक्ट नाही झाले पाहिजेत. हे HRD करत असताना एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा एक पार्ट आहे ज्याच्यावरती जवळपास 16 ते 20 क्वेश्चन व्हॅरी होत राहतं प्रत्येक वर्षी, पण मी म्हणेल की 15 ते 16 प्रश्न कुठेच नाही जात. तर हे 15 ते 16 प्रश्न हे युनायटेड नेशन्स असतील, युनेस्को असेल, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट फंड म्हणजे ज्याला UNDP म्हणतो किंवा युनिसेफ असेल, अशा प्रकारच्या कॉमनवेल्थ असेल, नाम असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्थांवरती पडतात. प्रश्न सोपे असतात, टॅकल करायला खूप इझी असतात. त्यामुळे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहेत त्याच्यावरती अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यामुळे HRDवरती फोकस राहू द्या. ओव्हरऑल सिलेबस कंप्लीट करायचा आहे, पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपल्याला फोकस सुद्धा करायचा आहे. आणि नंतर जो विषय येतो तो म्हणजे पेपर 4चा म्हणजे GS 4चा, ज्याच्यामध्ये अर्थशास्त्र आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे 2 विषय असतात किंवा हे 2 भाग असतात असं आपण बघितलं. अर्थशास्त्रासाठी मी म्हणेल की देसले सरांचं जे पार्ट 1 पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक तुम्ही कोणतंही वापरत असाल ते बेस पुस्तक ठेवा आणि सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही त्याचं वाचन करा. इतर गोष्टी पहिल्यांदा करू नका. अर्थशास्त्राच्या बेसिक संकल्पना चांगल्या प्रकारे समजावून घ्या, कारण त्या संकल्पना जर व्यवस्थित असतील तर अर्थशास्त्र या बेसिक मुद्द्यावरती जे 110 प्रश्न पडतात ते प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतात. भूकंपपट्टी अर्थशास्त्रामध्ये जास्त उपयोगी होत नाही. त्यामुळे अर्थशास्त्राचं बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर असेल ना तर मग अर्थशास्त्रामध्ये असणाऱ्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. अर्थशास्त्र करत असताना कृषी अर्थशास्त्र म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जवळपास 40 क्वेश्चन अर्थशास्त्रातले ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सवरती येतात. तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा फोकस तुमचा खूप चांगला पाहिजे, त्याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे. आणि राहिला मुद्दा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटरवरती जे काही प्रश्न पडतात ते थोडेसे अवघड आणि आउट ऑफ वे क्वेश्चन पडत आहेत. पण माझं म्हणणं आहे जो बाकीच्या ठिकाणचा पार्ट आहे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, ऊर्जा हा जो टॉपिक असेल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी अंतरिक्ष जे काय आपलं विज्ञान आहे याच्यावरती जे सिंपल प्रश्न पडतात ते आपण जास्त चुकून नाही दिले पाहिजेत. जरी समजा कॉम्प्युटरमधले प्रश्न नाही आले तर इतर गोष्टींमधले आपल्याला प्रश्न आले पाहिजेत जेणेकरून ओव्हरऑल एक ॲव्हरेज मार्क आपले तिथं आले पाहिजेत. तर अशा प्रकारे माझी प्रायोरिटी
मराठी इंग्लिश महत्त्वाची जी रोज करणार आहे, नंतर GS2 GS1चा जॉग्राफी ॲग्रिकल्चर, GS3 HR-HRDचं सर्वच HR-HRD, पण त्यातही एज्युकेशन, UDHR, महिला बाल विकास, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ही महत्त्वाची त्याच्यामध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे, आणि त्यानंतर GS4 म्हणजे इकॉनॉमिक्सचा मुद्दा. अशा प्रकारे ओव्हरऑल सिलेबस कंप्लीट केला पाहिजे. हे सर्व करत असताना, प्रायोरिटाईज करत असताना सिलेबसचा कोणत्याही विषयाचा कोणताही पॉईंट आपल्याला सोडायचा नाही आहे. प्रत्येक पॉईंट करायचा आहे. फक्त कोणत्या पॉईंटला जास्त द्यायचं वेटेज, कोणत्या पॉईंटला कमी वेटेज द्यायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. तर रिव्हिजनसुद्धा वेटेजनुसारच करायचं. ओके. तर अशा प्रकारे एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी राहील. त्यामुळे रिव्हिजन जेवढे जास्त कराल तेवढं मेन्समध्ये जास्त मार्क येतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस व्यवस्थित करा, सिलेबस चांगल्या प्रकारे माहीत असू द्या आणि रिव्हिजन चांगल्या प्रकारे करा. एकदा का ही मुख्य परीक्षा झाली त्याच्यानंतर या मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर नंतरची जी स्टेप येते ती म्हणजे इंटरव्ह्यूची स्टेप. इंटरव्ह्यू हा राज्यसेवेतला शेवटचा असणारा टप्पा. इंटरव्ह्यू हा प्रामुख्याने 100 मार्कांचा होतो. या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं नॉलेज चेक करण्यापेक्षा तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. म्हणून त्याला इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्द व्यवस्थित राहील. तर या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं एकूणच तुमचं वैयक्तिक असणारं आजपर्यंतची तुमची वैयक्तिक डेव्हलपमेंट असेल, तुमचं वेगवेगळ्या मुद्द्यांकडे बघण्याचा तुमचा कल असेल, या सर्व गोष्टी इंटरव्ह्यूच्या प्रश्नामधून आयोग किंवा आयोगाचं असणारं पॅनल चेक करतं. त्यामुळं इंटरव्ह्यूची जी काही तयारी आहे ते म्हणजे स्वतःला व्यवस्थितपणे ओळखणे ही इंटरव्ह्यूची तयारी आहे असं आपल्याला म्हणता येईल. राज्यसेवा मुख्याची जी तिसरी स्टेप आहे ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, म्हणजे ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणणं जास्त योग्य राहील. तर या पर्सनॅलिटी टेस्टचा किंवा इंटरव्ह्यूचा आपण कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्याची तयारी कशाप्रकारे केली पाहिजे हे आपण बघूया. ह्याच्या अगोदर आपण हे बघितलं की इंटरव्ह्यू किती मार्कचा असतो. तर इंटरव्ह्यू 100 मार्कचा असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते. म्हणजे जे पॅनल असतं ते आपल्याला असणारं नॉलेज किती आहे याच्यापेक्षा आपले विचार कसे आहेत, आपला एकंदरीत एखाद्या मुद्द्याकडे बघण्याचा आपला ॲटिट्यूड कसा आहे हे ते चेक करत असतात. त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी ही काही 2 आठवड्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये होणारी तयारी नाही आहे, तर ही स्वतःला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची तयारी आणि त्याचबरोबर स्वतःमध्ये बदल घडवण्याची किंवा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची तयारी आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की आपला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू झाल्यानंतर इंटरव्ह्यूचा अभ्यास असा आपसूक चालूच होतो. म्हणजे आपण दैनंदिन आपल्या ज्या काही सवयी असतात, आपण ज्या प्रकारे पुस्तकं वाचतो, ज्या प्रकारे पुस्तकामधून आपण ज्ञान ग्रहण करतो, तर या सर्व गोष्टीमधून इंटरव्ह्यूचा अभ्यास हा चालूच होतो. फक्त आपण त्याच्याबद्दल डोळस नसतो, एवढंच. तर इंटरव्ह्यूची जरी आपण मुख्य किंवा पूर्वपरीक्षा करत असताना इंटरव्ह्यूचा स्पेसिफिक अभ्यास करत नसलो तरी रोज आपण जे करंट अफेअर्स वाचत असतो, त्यासाठी आपण जो काही न्यूजपेपर वाचत असतो त्याच्यामधून आपला इंटरव्ह्यूचा अभ्यास होत असतो. मी तर सजेस्ट करेन की ज्या ज्या वेळेला तुम्ही रोज न्यूजपेपर वाचता त्यावेळेला शनिवारी किंवा रविवारी जे काही महत्त्वाचे पुरवण्या येतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक मुद्दे असतील किंवा राजकीय मुद्द्यांवरती जे काही मतंत्र मांडलेली असतात किंवा जे काही संपादकीय लेख असतात, तर ते तुम्ही आवर्जून वाचत जा. त्याच्यासाठी काही खूप वेळ द्यायची गरज नाही किंवा खूप वेळ जातही नाही, पण तुम्ही ते आवर्जून वाचा. त्याने काय होतं, इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जेव्हा आपलं मत विचारलं जातं आणि त्याच्यासाठी तुमचं मत असं का आहे याच्यावरती जेव्हा कारण विचारलं जातं, त्यावेळेला आपलं मत आणि त्या मतामागं असणारी आपली कारणं हे खूप व्यवस्थितपणे आपल्या डोक्यामध्ये असतात. त्यामुळे उत्तर देताना आपली कोणतीही चलबिचल होत नाही किंवा आपल्याला कोणतेही टेन्शन येत नाही. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावरचं मत हे एका दिवसात बनत नाही, तुमची ती दैनंदिन प्रोसेस पाहिजे. पण ज्या वेळेला मुख्य परीक्षा होते त्यावेळेला इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी तयारी करण्यासाठी एक ठराविक कालावधी आपल्याला भेटतो. मग त्या कालावधीत आपण काय केलं पाहिजे, तर आपण काही ठराविक सेक्शन करू शकतो. की एक सेक्शन आहे आपण स्वतः, म्हणजे आपलं नाव, आपल्या घरची फॅमिली बॅकग्राऊंड असेल, आपलं गाव, आपला जिल्हा, या सर्वांबद्दल माहिती काढणं असेल. दुसरा सेक्शन जो आहे तो म्हणजे आपलं शिक्षण, म्हणजे आपण कोणत्या विषयामध्ये किंवा कोणत्या स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे त्याच्याबद्दलचं अभ्यास करणं असेल, त्याच्यामध्ये काय क्वेश्चन येऊ शकतात त्याच्याबद्दल वाचणं असेल, हा एक मुद्दा राहतो. तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे आपण जर जॉब वगैरे केला असेल तर वर्क एक्सपिरियन्स केला असेल तर तो कुठं केला, कशा प्रकारचा वर्क एक्सपिरियन्स आहे, त्याचा प्रशासनामध्ये काय उपयोग होऊ शकतो, या मुद्द्यांवरती आपण तयारी करणं अपेक्षित आहे. आणि चौथा मुद्दा तो म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या काही सामाजिक, आर्थिक किंवा राजनीतिक ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीबद्दल आपण किती सजग आहे, त्याच्याबद्दल आपली मतं कशी आहेत याचा अभ्यास करण्याचं. तर अशा 4 वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये आपण इंटरव्ह्यूचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीपासूनच रोजच्या दैनंदिन याच्यामध्ये पेपर वाचण्यामधून अभ्यास करायला पाहिजे आणि शेवटी आल्यानंतर आपण अशा प्रकारे 4 वेगवेगळे भाग करून त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक ज्या ज्या ठिकाणी आपण एवढ्या व्यवस्थित आजपर्यंत बघितलेलं नाही आहे ती माहिती आपण आपल्या
इंटरव्ह्यूसाठी आपण घेतली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही स्वतःची एक डायरी मेंटेन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही 4 भाग करून या 4 भागांविषयी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी माहिती घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागे ज्या झालेल्या इंटरव्ह्यू आहेत, आयोगाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत बऱ्याचशा चॅनल्सवरती, तर त्यांचाही रेफरन्स घेऊन आयोग कशाप्रकारे प्रश्न विचारत आहे, कशाप्रकारे आपण त्याची उत्तरं देऊ शकतो, हेही सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी असं म्हणेन काही ठिकाणी नक्कीच मॉक इंटरव्ह्यू वगैरे द्या, जेणे काय होतं की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आपण कशाप्रकारे बोललं पाहिजे, बोलताना आपल्या काय चुका होतात, आपल्या हावभावामध्ये काय चुकी होते, आपले शब्द कुठे चुकतात, अशा प्रकारचे फीडबॅक्स मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो आणि फायनल इंटरव्ह्यूमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. तर इंटरव्ह्यूमध्ये 60 गुण येऊ शकतात किंवा 70 सुद्धा गुण येऊ शकतात. तर जेवढे जास्त गुण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये मिळवाल तेवढंच तुम्हाला फायनल तुमच्या स्कोअरमध्ये ॲडिशन व्हायला मदत होते आणि रँक इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. तर ठीक आहे. तर आत्ता आपण जे बघितलं ते म्हणजे राज्यसेवेची असणारी पूर्वपरीक्षा, राज्यसेवेची मुख्य परीक्षा आणि शेवटचा टप्पा तो म्हणजे राज्यसेवेचा असणारा इंटरव्ह्यूचा टप्पा. अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा होते. पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंग असते, याचे मार्क फायनली सिलेक्शन होताना पकडले जात नाहीत, पण पूर्वपरीक्षेमध्ये पास झाल्यानंतरच मुख्य परीक्षा देता येते आणि मग मुख्य परीक्षा, हे जे 3 टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, तर या 3 टप्प्यामधून जात असताना पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंग नेचरची असते, त्याचे मार्क फायनल सिलेक्शनमध्ये पकडत नाहीत, पण पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा देता येते. या मुख्य परीक्षेचे 800 मार्क आणि शेवटी इंटरव्ह्यूचे असणारे 100 मार्क, अशा प्रकारे 900 मार्कांवरती मेरिट ठरतं आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन होत असतं. तर या 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. 3 टप्प्यांसाठी लागणारा अभ्यास किंवा इंटरव्ह्यूसाठी असणारी स्वतःची ओळख करणं हे महत्त्वाचं राहतं आणि त्याच्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.